डिसेंबर अखेर महामेट्रो मीरा भाईंदरकरांच्या सेवेत होणार दाखल, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं प्रतिपादन. तब्बल 14 वर्षांच्या संघर्षपूर्ण पाठपुराव्याला यश येत असून 2009 मध्ये मीरा भाईंदर वासियांना दाखवलेलं स्वप्न पूर्णत्वास येत आहे. या डिसेंबर अखेर दहिसर ते काश्मीर या मार्गावर मेट्रो सुरू करण्याचं नियोजन असून मीरा भाईंदर वासियांसाठी हा एक आनंदाचा क्षण असेल, असं प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. दहिसर ते काश्मीर या मेट्रो मार्गाच्या पाहणी दौऱ्याच्या वेळेस ते बोलत होते. त्यांच्यासोबत महामेट्रोचे अधीक्षक अभियंता आणि त्यांची तंत्रज्ञ, सल्लागार, कंत्राटदार टीमही उपस्थित होती. सन 2009 मध्ये जेव्हा या भागाचा आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलो, त्यावेळी आपण येथील नागरिकांना मेट्रोचं स्वप्न दाखवल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. तत्कालीन प्रस्थापित पुढाऱ्यांनी आपल्या या घोषणेची त्यावेळी खिल्ली उडवली होती, परंतु गेल्या 14 वर्षात सातत्यानं केलेल्या पाठपुराव्याला यश येताना दिसत आहे. 2014 मध्ये जेव्हा युती सरकार स्थापन झालं, तेव्हा तत्कालीन मंत्री देवेंद्र फडणवीस आणि नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यामुळे दहिसर ते काश्मीरा या मेट्रो प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली. लवकरच हा मार्ग सुरू झाल्यानंतर मीरा भाईंदर वासियांनी मेट्रोने अंधेरीपर्यंत ते जाऊ शकतील. तसंच तेथून मेट्रो 1चा वापर करून एअरपोर्ट स्थानक 3 मधून थेट कुलाब्यापर्यंत देखील ते जाऊ शकतील. त्यामुळे नवीन वर्षात मीरा भाईंदर वासियांसाठी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक, दक्षिण मुंबईतील मंत्रालय, विधान भवन येथे जाण्यासाठी मेट्रोची नेटवर्कद्वारे सुविधा उपलब्ध होणार आहे. दहिसर काश्मीरा ही मेट्रो डिसेंबर 2026 पर्यंत नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत विस्तारित होणार आहे. त्याबरोबरच वसई विरार मेट्रो लाईनचं काम देखील लवकरच सुरू करण्यात येईल. त्यामुळे वसई विरारपासून अंधेरी आणि तेथून विमानतळ स्थानक इंटरचेंजने थेट कुलाबापर्यंत मेट्रोची जाळ्यातून सेवे पुढील वर्षात सुरू होऊ शकते, असा आशावाद परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.